हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आज आपल्या घरी गणपती बाप्पा येणार आहे. तर म्हटलं गणपती बाप्पाचे आवडीचे मोदक आपण केलेच पाहिजे. तर मी इथे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे. तो आता मी चांगला मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी टाकते मीठ. चांगलं मिक्स करून घेते. आणि इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि पिठामध्ये आपण तेल गरम करून टाकणार आहोत. इथे माझं तेलाचं मोहन तयार झालं आहे. इथे मी तेल टाकून घेते. ते गरम गरमच टाकावं, मग आपले मोदक मस्त क्रिस्पी होणार, छान होणार. चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिले गरम असल्यामुळे. आणि नंतर मग असं हाताने मिक्स करून घ्यायचं. त्याचा असा गोळा तयार झाला पाहिजे. इथे मी आता थोडंसं पाणी टाकून त्याचं पीठ मळून घेणार आहे. इथे मी पीठ मळून घेतलं आहे. बघा, तुम्ही बघू शकतात मस्त पीठ मळून झालं आहे माझं. आणि ते मी आता झाकून ठेवते. इथे मी झाकून ठेवणार. आणि नंतर इथे कढईत थोडंसं तेल टाकून ते स्टफिंग तयार करून घेणार आहे. आता इथे बघा, मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे किसलेलं. ते मी आता चांगलं हलवून घेते. थोडं 2 मिनटं ते हलवून घेणार. आणि आता मी याच्यामध्ये 1 वाटी गूळ टाकणार. गूळ मस्त ओल्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. इथे मी बघा स्टफिंग काढून घेतलं आहे. झालं ते स्टफिंग. आणि आता याच्यामध्ये मी सुका मावा टाकणार आहे. मस्त आपलं ड्रायफ्रूट्स आपण मिक्स करून घ्यायचे स्टफिंगमध्ये. आणि हे बघा स्टफिंग तयार झालं आहे. किती छान दिसते ना. आणि इथे मी आता पारी लाटून घेणार आहे. इथे मी पीठ घेतलं, त्याची पारी लाटून घेतली. आणि इथे आता मी मोदक तयार करून घेणार आहे. मी हातामध्ये पारी घेतली. आणि मी आता त्यामध्ये स्टफिंग टाकून घेणार आहे. आणि मस्त पारीच्या कळ्या पाडून मस्त मोदक तयार करून घेते. बघा तुम्ही, असे छानपैकी कळ्या पाडून मोदक तयार करून घ्यायचा. तुम्हीही मोदक तयार करताना असंच करा. एकदम छान मोदक होतील आपले. असं वरचं एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता माझा मोदक तयार झाला आहे. हा आपला होता पहिला मोदक. हे बघा किती छान दिसतोय ना. आणि इथे मी आता दुसराही मोदक तयार करून घेते. असं स्टफिंग काढून मोदक तयार करून घेणार आहे. असा मस्त एक पारी तयार करून घ्यायची. मस्त कळ्या पाडून मोदक तयार करून घ्यायचा. हे बघा किती छान कळ्या पडतात त्याच्या. स्टफिंग आतमध्ये करायचं. आणि हा मोदक मी थोडा छोटाच केला. वाव, हे बघा किती छान माझा मोदक तयार झाला आहे. आणि इथे मी आता बाकीचेही सर्व मोदक तयार करून घेते. हे बघा, हे मी मोदक तयार करून घेतले. आणि इथे मी कढईत तेल गरम करून घेतलं आणि कढईत मोदक टाकणार आहे. तेल जास्त गरम नाही करायचं. मस्त हळूहळू सगळे मोदक टाकून घ्यायचे.
आणि मस्त असं वरती तेल सोडायचं वरती आणि सर्व मोदक तळले गेले पाहिजे. हे बघा इथे 2 मिनटं मी मस्त मोदक तळून घेतले. हे बघा इथे सर्व मोदक मी तयार करून घेतले आहे आणि हे बघा किती छान मोदक फुटतात. ते खूप छान झाले आहे मोदक. गणपती बाप्पा मोरया.